हॅलो फ्रेंड्स, आपण आज शिकणार आहोत बिझनेस कम्युनिकेशन. तर तुम्हाला बिझनेस कम्युनिकेशन या बीकॉम मध्ये हा विषय आहे. बीकॉमचा सर्वात सोपा विषय कोणता असेल तर बिझनेस कम्युनिकेशन आहे. पण रिझल्ट बघायला गेलो तर सगळ्यात जास्त विद्यार्थी कशात फेल होता तर बिझनेस कम्युनिकेशन या विषयामध्ये. तर हा विषय का अवघड जातो बरं विद्यार्थ्यांना? त्याचं एकच कारण आहे की इंग्लिश. आपल्याकडे इंग्लिशला घाबरत असलेले विद्यार्थी. तर ते का घाबरता? तर आपण लहानपणी आपलं शिक्षण झालं असतं मराठी मीडियम मध्ये आणि अचानक हे अवघड इंग्लिश येऊन जातं, काय करायचं? मग आपल्याला तो प्रश्न असतो. मग इंग्लिश सुधारण्याचं कसं सुधारायचं? तर आपल्या समोर हा पहिला क्वेश्चन आहे. तर इंग्लिश सुधारण्यासाठी रोज एक 2-3 मी गोष्टी सांगतो, त्या तुम्ही केल्या तुमचं इंग्लिश बऱ्यापैकी सुधरू शकतं. तर पहिली एक तुम्ही करू शकता की रोज इंग्लिश न्यूजपेपर वाचणे. आता न्यूजपेपर पूर्ण वाचायचा इंग्लिश नाही, तर एक एक बातमी असेल एक पॅरेग्राफची तेवढी वाचायची. आणि ती वाचताना काय करायचं तर ती मोठ्याने वाचायची. घरात तुम्हाला कदाचित घरचे बोलतील किंवा कोणीतरी रागवेल की मोठ्याने कशाला बोलतोय, किंवा कोणीतरी चिडवेल, काहीतरी वेळ लागलं वगैरे असं टाईप, तर त्यांना बोलू द्या. तुम्हाला प्रगती करायची आहे तर तुम्ही त्या गोष्टी करायला पाहिजे. बोलल्याने काय होईल? मोठ्याने इंग्लिश वाचल्याने काय होईल? तर तुमचे प्रोनाउन्सिएशन जे असतील ते सुधारतील. आणि तुम्ही ती इंग्लिश वाचल्यामुळे तुम्हाला इंग्लिश सुद्धा कळायला लागेल. पहिले तुम्ही 8 दिवस तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की तुम्हाला काहीच कळत नाहीये इंग्लिशचं काय चालू आहे, म्हणजे तुम्हाला ते समजणार नाही आपण काय वाचतोय. 8 दिवसानंतर थोडं थोडं काहीतरी लॉजिक लागायला लागेल. महिन्यानंतर तुम्हाला थोडं अजून जास्त कळायला लागेल. आणि जेव्हा 2-3 महिन्यानंतर तुम्ही बघाल रोज वाचण्यामध्ये की तुम्हाला तो पेपर, तुम्ही एक पॅराग्राफ वाचत होता तो पूर्ण पेपर वाचून काढू शकता आणि तो पूर्ण पेपर तुम्हाला समजायला लागलाय. तर कशामुळे? तर डेली तुम्हाला हे रुटीन मध्ये आणावं लागेल. तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा तुमचा न्यूज पेपर वाचू शकता. बिझनेस कम्युनिकेशन परत सांगतो, खूप सोपा विषय आहे. तुम्ही आपण ज्या शाळेत शिकतो ना, म्हणजे 4थी-5वीला किंवा 6वी-7वीला काय शिकत असो लेटर्स वगैरे, तर ते लेटर्स वगैरे याच्यामध्ये की कसं बोलायचं, काय बोलायचं, हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर मग त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं? मग सगळ्यात पहिले कम्युनिकेशन म्हणजे आपल्या समोरचा हा प्रश्न आहे की कम्युनिकेशन म्हणजे काय? तर व्हॉट इज कम्युनिकेशन? आपण मराठीत त्याला संवाद म्हणतो. काय म्हणतो? संवाद. तर कम्युनिकेशन म्हणजे काय? तर इंग्लिशमध्ये डिक्शनरीमध्ये बघायला गेलं तर तुम्हाला ह्या 2 डेफिनेशन सापडतील. द एक्सचेंजिंग ऑफ इन्फॉर्मेशन बाय स्पीकिंग, रायटिंग ऑर युजिंग सम अदर मीडियम. आणि दुसरी एक डेफिनेशन सापडते, द सक्सेसफुली शेअरिंग ऑफ आयडियाज अँड फिलिंग. तुमच्या ज्या आयडिया असतात, तुमच्या ज्या कल्पना असतात आणि तुमच्या ज्या भावना असतात त्या दुसऱ्यासोबत शेअर करणे, त्याला काय म्हणतो आपण? कम्युनिकेशन. किंवा तुम्ही दुसऱ्याशी बोलणे, मग ते तुम्ही पत्राच्या माध्यमातून बोलताय किंवा आता मी तुमच्याशी कम्प्युटरच्या माध्यमातून बोलतोय किंवा युट्यूबच्या माध्यमातून बोलतोय, तर हे सुद्धा काय झालं? कम्युनिकेशन झालं. मी माझ्याकडची इन्फॉर्मेशन तुमच्याकडे एक्सचेंज करतोय, तुम्हाला देतो, ते काय जाते? एक्सचेंज होत आहे. याला काय म्हणतो आपण? कम्युनिकेशन. मग आता व्हॉट इज बिझनेस कम्युनिकेशन? मग त्याच्यामध्ये काय फरक आहे? तर जेव्हा कम्युनिकेशन मध्ये बिझनेस रिलेटेड काही फंक्शन तुमचं येतं, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? बिझनेस कम्युनिकेशन. आता तुम्ही डिक्शनरी पाहायला गेला तर त्याच्यामध्ये बिझनेस कम्युनिकेशनच्या दोन तुम्हाला डेफिनेशन मिळेल. काय भेटेल? वेन कम्युनिकेशन टेक प्लेस बिटवीन और अमंग पार्टीज रिगार्डिंग business related functions, it can be termed as business communication. जेव्हा दोन पार्टींमध्ये किंवा दोन पेक्षा जास्त पार्टींमध्ये बिझनेस रिलेटेड काहीतरी संवाद होतो, कम्युनिकेशन होतं, त्याला म्हणतो आपण बिझनेस कम्युनिकेशन. दुसरा अजून एक डेफिनेशन दिली आहे, बिझनेस कम्युनिकेशन इज एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन in order to promote an organization's goals, objectives, aims and activities. मग बिझनेस कम्युनिकेशन म्हणजे काय? की तुमची माहिती एक्सचेंज करणे. कशासाठी? तर ऑर्गनायझेशनचा जो गोल आहे, ऑर्गनायझेशनचं ध्येय आहे किंवा त्याचा उद्दिष्ट जे आहे, ऑब्जेक्टिव्ह जे आहे, एम आहे किंवा ऍक्टिव्हिटी तुमच्या जे आहे डे टू डे, मी आता सेल केला 50 रुपयाचा किंवा जे काय असेल ते, त्यासाठी जे कम्युनिकेशन घडतं त्याला आपण काय म्हणतो? बिझनेस कम्युनिकेशन. अशा पद्धतीने कम्युनिकेशन आणि बिझनेस कम्युनिकेशन. आज मेनली आपण फक्त इंट्रोडक्टरी घेतो की तुम्हाला सिलेबस काय असणार आहे. तुम्हाला ह्या सेमिस्टरला असणार आहे 4 चॅप्टर. किती? 4 चॅप्टर असणार आहे. सोपे 4 चॅप्टर आहे. थोडासा अभ्यास केला तरी तुम्ही इझिली पास करू शकता आणि चांगल्या मार्कांनी पास
होऊ शकता. हा स्कोरिंग सुद्धा तुम्हाला हा सब्जेक्ट देऊ शकतो. तर तुमचा सिलेबस काय ते आपण आता बघू. तर चॅप्टर 1 काय बरं, इंट्रोडक्शन ऑफ बिझनेस कम्युनिकेशन. आता त्याच्यामध्ये बिझनेस कम्युनिकेशन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आपण आता बघितल्या त्या, त्यानंतर त्याचा अर्थ काय हे सगळं त्याच्यामध्ये येणार आहे. नंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्सचा दुसरा शब्द काय, फीचर्स काय, म्हणजे वैशिष्ट्य थोडक्यात आपण ज्याला म्हणतो ते. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन. इम्पॉर्टन्स म्हणजे काय, त्याचं महत्व. सिग्निफिकन्स आपण त्याला दुसरा वर्ड करतो, सिनॉनिम फॉर इम्पॉर्टन्स. तर इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन काय आहे. त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ कम्युनिकेशन, संवादाचे तत्वे काय आहेत, त्याचे प्रिन्सिपल्स काय आहे ते आपल्याला याच्यात बघायचे. त्यानंतर प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. आता मी तुमच्याशी बोलतोय किंवा तुम्ही एखादी तुमच्या घरात किंवा तुमच्या मित्राशी बोलत असाल तेव्हा काय प्रक्रिया घडते. तर तुम्ही सगळ्यात पहिले काय असतो, सेंडर मेसेज पाठवतो. मेसेज दिल्यानंतर तो काय होतो, कोड होतो, एनकोडिंग म्हणतो त्याला आपण. नंतर तो कशा तरी माध्यमातून पुढे जातो. पुढे गेल्यानंतर तो रिसिव्हरकडे डिकोडिंग होतो. त्यानंतर तो फीडबॅक परत पाठवत असतो. अशा पद्धतीने होतो. आता मग एनकोडिंग आणि डिकोडिंग काय आहे तर हे पण आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर बॅरियर्स टू कम्युनिकेशन अँड रेमेडीज. बॅरियर्स म्हणजे काय तर अडथळे, आणि रेमेडीज म्हणजे काय, उपाय. आता कम्युनिकेशन करताना काय अर्थ येऊ शकतात. आता मी तुमच्याशी बोलतोय आणि मध्ये जे इंटरनेट बंद पडलं तर काय होणार आहे, हे काय आहे, बॅरियर्स टू कम्युनिकेशन. मग अशा अनेक प्रकारचे बॅरियर्स आहे, जसं सायकोलॉजिकल बॅरियर्स, इमोशनल बॅरियर्स. हे काय असतं आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत, जेव्हा शिकणार आहोत त्याच्यावर एक एक टॉपिकवर आपण एक एक लेक्चर घेणार आहोत. मग याचा अर्थ काय होतो आपण ते बघणार आहोत. मग ते जे बॅरियर्स आहे, मग ते बॅरियर्स दूर करण्यासाठी त्याची रेमेडीज म्हणजे काय तर उपाय काय हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. नंतर मेथड्स अँड चॅनल ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनच्या मेथड काय आहे तर व्हर्बल कम्युनिकेशन अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. व्हर्बल म्हणजे वर्ब काय शब्दाला वर्ब म्हणजे काय तर शब्दाला आपण काय म्हणतो वर्ब. जिथे शब्द वापरले असतात त्याला काय म्हणतो आपण व्हर्बल कम्युनिकेशन, आणि जिथे शब्द नसतात त्याला काय म्हणतो आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. तर आता तुम्ही सिग्नलवर गेलात, सिग्नलवर तुम्हाला रेड लाईट दिसला किंवा येलो लाईट दिसला किंवा ग्रीन लाईट दिसला, बरोबर. तर तुम्ही त्याच्यातून काय अर्थ काढता, तर तुम्ही त्याच्यातून अर्थ काढता की लाल लाईट लागला म्हणजे थांबायचंय, येलो लाईट लागला म्हणजे गाडी स्लो करायची आहे, ग्रीन लाईट लागला म्हणजे तुम्हाला जायचं आहे. आता एक कम्युनिकेशन होतंय, तुम्हाला कळतंय की तुम्हाला काहीतरी कम्युनिकेशन झालंय, पण याच्यामध्ये काही शब्द वापरले का नाही, मग तुम्ही व्हर्ब वापरले का नाही, मला काय म्हणायचं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आता मी इथे लिहून दिलंय तर त्याला आपण काय म्हणणार आहोत व्हर्बल कम्युनिकेशन. मी शब्द वापरतोय ना, शब्द वापरून बोलतो आहे तर त्याला काय म्हणायचं व्हर्बल कम्युनिकेशन. तर अशा पद्धतीने व्हर्बल कम्युनिकेशन आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आपण ते पुढे अजून परत डिटेलमध्ये बघणार आहोत काय असतं ते. त्यानंतर आपलं पुढचं नेक्स्ट चॅप्टर आहे, युनिट आहे बिझनेस लेटर्स. आता बिझनेसचे काय लेटर्स असतात तर बिझनेस मध्ये अनेक लेटर असतात. सेल्स लेटर असतं, त्यानंतर ऑर्डर लेटर असतं, त्यानंतर परचेस लेटर असतं. यासारखे अनेक प्रकारचे तुमचे लेटर बिझनेस लेटर मध्ये येत असतात. मग त्याचं मिनिंग काय असतं, त्याचा इम्पॉर्टन्स काय, त्याची गरज काय आहे, त्याचा फिजिकल अपीअरन्स कसा पाहिजे, ते लेटर कसं दिसायला पाहिजे, त्याच्यामध्ये क्वालिटी काय पाहिजे, त्याचा लेआउट कसा असेल, हे सर्व तुम्हाला या चॅप्टर मध्ये शिकायला मिळेल. त्यानंतर युनिट 3 सॉफ्ट स्किल्स. हा जो बिझनेस कम्युनिकेशन सब्जेक्ट आहे ना, याच्यामध्ये जे तुम्हाला शिकलात तर तुम्ही खूप पुढे जाणार आहात. कारण तुमच्या ज्या एखाद्या व्यक्तीमध्ये ज्या क्वालिटी गरजेच्या असतात त्या क्वालिटी ह्या सब्जेक्ट मधून मिळत असतात. तर आपण याला आत्मसात केलं तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. आता जसं की युनिट 3 तुमचं दिलंय सॉफ्ट स्किल. तर सॉफ्ट स्किल म्हणजे काय, छोट्या छोट्या गोष्टी, तुम्हाला मॅनर्स, की शिक्षकांशी कसं बोलायचं, त्याचे एटिकेट्स, स्वतः कसं राहायचं, स्वतःला कसं प्रेझेंट करायचं. नंतर ग्रूमिंग म्हणजे काय, हाऊ यू लुक अँड रिप्रेझेंट युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला कसं रिप्रेझेंट करता किंवा प्रेझेंट करता, किंवा तुम्ही कसे दिसता म्हणजे सुंदर दिसायला पाहिजे असं नाही, तर तुमच्याकडे जे कपडे आहेत ते स्वच्छ ठेवून व्यवस्थित राहणे. तर त्याला काय म्हणता व्यवस्थित राहणे. आणि तुम्हाला कसं प्रेझेंट करता, तुम्ही स्वतः कसे बोलता, हे म्हणजे काय असतं ग्रूमिंग. त्यानंतर इफेक्टिव्ह लिसनिंग अँड स्पीकिंग.
तुमचं लिसनिंग किती चांगलं आहे. आता एखादी व्यक्ती बोलत असेल तर तुम्हाला ऐकून घेण्याची क्षमता पाहिजे. त्यानंतर आपण बोललो आणि आपण बोलल्यानंतर लोकांनी ऐकायला पाहिजे. असं आपलं स्पीकिंग पाहिजे. आपण काही लोक काय करतात की खूप जास्त बोलत असतात पण त्यांचं लोक बऱ्याच वेळेस इग्नोर करत असतात. आणि काही लोक कमी बोलतात आणि जास्त ऐकतात, पण जे बोलतात त्यांना सगळी लोक ऐकत असतात. त्याच्यामुळे इफेक्टिव्ह लिसनिंग अँड स्पीकिंग हे सुद्धा काय आहे, गरजेचं. त्यानंतर इंटरव्ह्यू स्किल्स. आता तुम्ही बीकॉम झाल्यानंतर कुठे इंटरव्ह्यूला गेला तर इंटरव्ह्यू कसा द्यायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर इंटरव्ह्यू मध्ये काय प्रश्न विचारतात, तिथे कसं प्रेझेंट करायचं, नंतर तिथले एटिकेट्स काय असतात, तिथे गेल्यानंतर कसं त्या लोकांना ग्रीटिंग करायचं, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून कसं काय म्हणायचं, हे सगळं तुम्हाला इंटरव्ह्यू स्किल्स हा जो टॉपिक आहे ना त्याच्यात शिकवलं जाईल. त्यानंतर प्रेझेंटेशन कसं द्यायचं. आता मी तुम्हाला प्रेझेंटेशन देतो तर ते कसं द्यायचं हे सुद्धा तुम्हाला शिकवलं जाईल. त्यानंतर ग्रुप डिस्कशन. 4 लोक बसलेले आहात तर ते ग्रुप डिस्कशन कशा प्रकारे करायचं हे सुद्धा आपण त्याच्यामधून शिकणार आहोत. तर ग्रुप डिस्कशन म्हणजे काय, तर एखादी विषय सपोज आता आपण विषय घेतला बिझनेस कम्युनिकेशन, मग त्याच्यावर प्रत्येकाचे वेगवेगळे मतं असतील, ते ऐकून घेणे. आता आपण ग्रुप डिस्कशन करताना काय करतो, तर एक बोलत असला तर आपण त्याला चूक करतो ना, आपण त्याच्यावर रेस होतो. तर ग्रुप डिस्कशन करताना काही नियम पाळायचे असतात. जसं की दुसरा बोलत असेल तर आपण त्याला पहिले ऐकून घ्यायचं, नंतर आपण बोलायचं असतं. ते इफेक्टिव्ह ग्रुप डिस्कशन असतं. आणि ग्रुप डिस्कशन म्हणजे मोठी गोष्ट आहे का, नाही. तुम्ही संध्याकाळी आपल्या मित्रांमध्ये कट्ट्यावर बसता तेव्हा तिथे एकमेकाशी गप्पा मारता, मित्र मैत्रीण काय एकत्र येतं तेव्हा, किंवा घरच्यांशी आपण जे गप्पा मारतो एखादी विषयावर, की आता सपोज एखादी घटना घडली, त्या घटनेवर आपण लगेच चर्चा करतो. सपोज कोरोना चालू आहे तर कोरोना नंतर काय इफेक्ट असतील, अनएम्प्लॉयमेंट वगैरे, ह्या गोष्टींवर आपण चर्चा करत असतो. तर याला मग काय म्हणतो आपण, ग्रुप डिस्कशन. नंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स. तुम्ही एखादी प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतर ते सॉल्व्ह कसा करता त्याचं सुद्धा एक स्किल असतं. नंतर टाइम मॅनेजमेंट ॲबिलिटीज. तुमचा टाइम कसा मॅनेज करता. तुमच्याकडे दिवसाचे किती तास असतात, फक्त 24 तास असतात. 24 तास म्हणजे खूप कमी वेळ असतो तो, पण आपल्याला खूप जास्त वाटतो. तर आपण दिवस कसा मॅनेज करायला पाहिजे, सकाळी किती उठायला पाहिजे, सकाळी उठल्यानंतर व्यायाम करायला पाहिजे, नंतर अभ्यास करायला पाहिजे, नंतर कोणत्या गोष्टीला किती वेळ दिला पाहिजे, याचं मॅनेजमेंट जमायला पाहिजे. जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करता आणि एखाद्या मोठ्या पोस्टवर जाता तर तिथे तुमचा एक एक मिनिट हा कामाचा असतो, महत्वाचा असतो. हे टाइम मॅनेजमेंट ॲबिलिटी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये शिकायला मिळेल आणि ते तुम्ही आत्मसात केलं तर तुम्हाला भविष्यात खूप त्याचा फायदा होईल. तर अशा प्रकारे सॉफ्ट स्किल खूप महत्वाचं आहे. आणि हे तुम्ही आत्मसात केलं तर इथे जसं क्वालिटी, की अनेक लोक मुलं विद्यार्थी दिसताय ना, मुलं उभे, जेव्हा इंटरव्ह्यूला जाल तर त्यांच्या ज्याच्यापैकी ह्या क्वालिटी असतील त्या क्वालिटीवाल्याला जॉब मिळणार आहे. अदरवाईज जॉब मिळू शकतो का, नाही. नंतर चॅप्टर 4 किंवा युनिट 4, रिझ्यूम रायटिंग अँड जॉब ऍप्लिकेशन लेटर्स. मग रिझ्यूम म्हणजे काय, तर तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी जे लिहून देता की माझं शिक्षण हे झालंय, माझं टेक्निकल स्किल्स आहे, माझ्याकडे वर्क एक्सपिरियन्स आहे, माझं ऑब्जेक्टिव्ह आहे, नंतर माझ्याकडे रिसर्च वर्क हे झालंय, त्यानंतर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी ह्या माझ्या झाल्या आहे, तर आपण याला काय म्हणतो, रिझ्यूम, बायोडाटा किंवा करिक्युलम व्हिटा म्हणत असतो. आता सपोज तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून पोस्ट निघाली, तिथे रिझ्यूम पाठवला, पण त्यासोबत तुम्हाला जॉब ऍप्लिकेशन सुद्धा पाठवावं लागतं की रिस्पेक्टेड सर, मला ह्या पोस्टसाठी अप्लाय करायचा आहे, तरी माझा ऍप्लिकेशन स्वीकारावे ही विनंती, असं आपल्याला डिटेलमध्ये लिहायचंय. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे लिहिताना खूप अडचण येते. याच्यावर बऱ्यापैकी 5 ते 10 मार्काचा, 15 मार्काच्या आसपास क्वेश्चन येत असतो. 10 मार्काच्या आसपास येईल क्वेश्चन, पण हे मुलांना लिहिता येत नाही, का, इंग्लिश मधून असल्यामुळे. पण आपण आता जे व्हिडिओ मधून बघणार आहोत ते तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने कसं सांगता येईल त्याचा माझा प्रयत्न असेल, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा लिहिता येईल. आणि तुम्हाला चांगला रिझ्यूम लिहिता आला तर तुम्हाला भविष्यात सुद्धा जॉबच्या इथे त्याचा फायदा होणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला किती युनिट आहे टोटल, 4 युनिट आहे. किती युनिट आहे, 4. आणि तुम्ही रेफरन्स बुक हे स्टडीसाठी वापरू शकता. आणि माझा सगळ्यांना आग्रह असा असेल की टेक्स्टबुक वापरण्यापेक्षा रेफरन्स बुकला महत्व द्या, जेणेकरून तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे होईल. आपण बरेच विद्यार्थी बघतो की मार्केटमधून काही टेक्स्टबुक अवेलेबल असतात, ते आपण आणतो आणि तेच आपण रेफर करत असतो. तर टेक्स्टबुकच्या ऐवजी रेफरन्स बुककडे तुम्ही तुमच्या सिलेबसने अभ्यास केला, सिलेबस समोर ठेवायचा आणि रेफरन्स बुक मध्ये बघायचं आणि त्या पद्धतीने अभ्यास केला, तुमचा अभ्यास जास्त चांगल्या प्रकारे होत असतो. तर हे रेफरन्स बुक तुम्ही काही रेफर करू शकता, मी दिलेले आहे. तर अशा पद्धतीने तुमचा सिलेबस आहे. आपण ह्या पहिल्या सेमिस्टरला हा सिलेबस शिकणार आहोत.
तर त्याच्यामध्ये कसं काय बिझनेस कम्युनिकेशन असेल, काय असेल, आपण ते डिटेलमध्ये बघणार आहोत.